आदर्श शिक्षक स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण यांनी त्यांच्या जीवनामध्ये कर्तव्यदक्षतेचा संस्कार पेरला, असे उद्गार पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांनी काढले। ते येथील स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांस पुरस्कार वितरण समारंभामध्ये बोलत होते। पुढे बोलताना माननीय वामनराव माने सर म्हणाले, स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण यांच्या अमरसिंह, अमोल आणि प्रतापसिंह या तीनही मुलांनी कर्तव्यदक्षतेच्या संस्काराचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला आहे। त्यामुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचे काम होत आहे। यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने, शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबईचे सीईओ पंडितराव देशमुख, प्राचार्य कैलाश करांडे, श्रीमती सुवर्णा आप्पासाहेब चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते। पुरस्कार वितरण समारंभाच्या सुरुवातीला मंदार केसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर मान्यवरांनी स्वर्गीय श्री आप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले। प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला। प्रतिष्ठानच्या माध्यमातून सौ रेणुका बुधारम, सोलापूर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी, श्री पांडुरंग शिंदे अणगर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि श्री ज्ञानेश्वर दुधाणे करकंब यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। पुरस्कार प्राप्तींचा परिचय शहाजी देशमुख व ज्ञानेश्वर मोरे यांनी करून दिला। त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर सौ रेणुका बुधारम यांनी मनोगत व्यक्त केले। त्यावेळी त्या म्हणाल्या, साहित्य सेवा करणाऱ्यांच्या पाठीवर आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेली कौतुकाची थाप ही महत्त्वपूर्ण आहे। याप्रसंगी बोलताना शिराळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव म्हणाले, माध्यमिक जीवनापासूनच त्यांच्यावर आप्पासाहेब चव्हाण यांचे संस्कार आणि प्रभाव असल्यामुळे जीवनामध्ये यश संपादन करता आले। या पुरस्कार समारंभासाठी पंढरपूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय या व इतर क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर येथील राणा प्रताप ग्रुप व वैष्णव मेळाकट्टाचे बिपिन परचंडे, संजय गावडे, उन्मेश तोरगे, प्रसाद पुरी, शंतनू खिलारे, रविराज सोनार, प्रशांत पाटील, महेश भोसले, ज्ञानेश्वर गवळी, माऊली निकते, पिंटू शिंगण, आनंद शिंदे, रविकांत कदम, किशोर मोळक, विष्णुपंत गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे अतिशय सुंदर, नेटके व सुश्राव्य असे सूत्रसंचालन डॉक्टर सचिन लादे यांनी केले, तर सचिन कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले।